शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार, कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री कोणालाही हा राजकीय प्रवास स्वप्नवत वाटेल. पण त्यानंतर वाट्याला काय येतं? सलग 4 वेळा मुख्यमंत्री पदावरून डावलणं, सलग 2 लोकसभा निवडणुकीत मुलाचा पराभव, सलग विधानसभा निवडणुकीत स्वतःचा पराभव. कुणीही म्हणेल या माणसाचं राजकारण संपलंय. पण हा नेता हार मानणारा नव्हता. या नेत्याने राजकारणात पुन्हा कमबॅक केला. आधी राज्यसभेत खासदार झाला, नंतर केंद्रात कॅबिनेट मंत्री झाला आणि आता हाच नेता आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहे. या नेत्याचं नाव तुमच्या लक्षात आलंच असेल. नसेल आलं तर मी सांगतो. हे नेते आहेत नारायण राणे. नारायण राणेंचं नाव कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर येतो त्यांचा आक्रमकपणा, शिवसेनेतील राजकीय कारकीर्द आणि उद्धव ठाकरेंसोबतचा राजकीय संघर्ष. याच संघर्षातून नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण सुरू झाल्यानंतर नारायण राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. या दरम्यानच्या काळात त्यांच्या राजकीय प्रवासात बरेच चढउतार आले. त्यांना राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. त्यामुळेच आज आपण नारायण राणेंच्या राजकीय प्रवासाची आणि राजकारणातील त्यांच्या शिवसेनेतील संघर्षाचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे शिवसेना. कित्येक तरुण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जादुई नेतृत्वाकडे आकर्षित होऊन शिवसेनेत सामील झाले. याच तरुणांमध्ये नारायण राणेंचाही समावेश होता. शिवसेना स्थापन होऊन 7-8 वर्ष झाली असतील तेव्हा नारायण राणेंनी आपल्या वयाची 20शी गाठली होती. शिवसेनेच्या आक्रमक राजकारणाला साजेसा असा आक्रमक शिवसैनिक म्हणजे नारायण राणे. बाळासाहेबांनी नारायण राणेंची क्षमता ओळखली आणि त्यांना चेंबूरच्या शाखेचं शाखा प्रमुख केलं. त्यानंतर राणे नगरसेवक झाले, बेस्टचे अध्यक्ष झाले आणि 1990च्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे कणकवली मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. 1991 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्याच टर्मचे आमदार असलेले नारायण राणे विधानसभेत विरोधी पक्षनेते सुद्धा झाले. नारायण राणे म्हणजे बाळासाहेबांचा विश्वासू शिवसैनिक. म्हणूनच नारायण राणेंना बाळासाहेबांनी प्रत्येक वेळी मोठी जबाबदारी दिली आणि राणेंनी ती चोख बजावली सुद्धा. 1995ला शिवसेना भाजप महायुतीच्या सरकारमध्ये राणेंना महसूल मंत्री करण्यात आलं. याच महायुती सरकारमध्ये राणेंना शेवटचे 9 महिने मुख्यमंत्री पदही मिळालं. त्यामुळे साहजिकच नारायण राणेंचं शिवसेनेतील महत्त्वही वाढत होतं. साहजिकच पक्षात महत्त्व वाढत असल्यावर सगळेच खुश असतील असं नाही. राणेंवर शिवसेनेतील एक गट नाराज होता. तो गट होता उद्धव ठाकरे, मनोहर जोशी. तर दुसऱ्या गटात नारायण राणे आणि राज ठाकरे. येथूनच सुरू झाला उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे संघर्ष. या संघर्षाचा पहिला अध्याय लिहिला गेला तो 1999च्या विधानसभा निवडणुकीत. या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचा पराभव झाला. नारायण राणेंनी आपल्या नो होल्ड्स बार्ड माय इयर इन पॉलिटिक्स या आत्मचरित्रात जागा वाटपाचा किस्सा सांगितलाय. नारायण राणेंनी आपल्या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार शिवसेना उमेदवारांच्या नावाची यादी बाळासाहेब ठाकरेंनी फायनल केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी या यादीतील 15 उमेदवार सर्वांना अंधारात ठेवून परस्पर बदलले. याचा फटका विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युतीला बसल्याचं नारायण राणेंनी या आत्मचरित्रात म्हटलंय. नारायण राणेंनी आपल्या आत्मचरित्रात केलेल्या दाव्यानुसार ज्या 15 उमेदवारांची नावं उद्धव ठाकरे यांनी परस्पर बदलली होती त्यापैकी 11 उमेदवार हे दुसऱ्या पक्षाच्या चिन्हावर किंवा अपक्ष म्हणून निवडूनही आले. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 69 जागा मिळाल्या होत्या. नारायण राणे यांच्या मतानुसार उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना अंधारात ठेवून उमेदवार बदलले नसते तर शिवसेनेने 80 जागांवर विजय मिळवला असता आणि भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केली असती. पण उद्धव ठाकरेंमुळे शिवसेना भाजप युतीचं सरकार येऊ शकलं नाही. हा झाला नारायण राणे उद्धव ठाकरे संघर्षाचा एक भाग. यानंतरही दोघांमध्ये राजकीय वर्चस्वावरून वाद सुरूच होते. या वादातील सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट आला तो शिवसेनेच्या महाबळेश्वर मधील अधिवेशनात. याच अधिवेशनात शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची नियुक्ती करण्यात आली होती. राणेंनी या नियुक्तीला विरोध केला होता, पण त्यांच्या विरोधाला पाठिंबा मिळाला नाही आणि शेवटी उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला कंटाळून राणेंनी 2005 मध्ये शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. नारायण राणेंनी केलेल्या दाव्यानुसार बाळासाहेबांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा उद्धव ठाकरेंना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी बाळासाहेबांना घर सोडून देण्याची धमकी दिली. त्यामुळेच बाळासाहेबांनी मला थांबवण्याचा प्रयत्न सोडून दिला असं नारायण राणेंनी सांगितलं. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यासोबत 10 आमदारही आले होते.
राणेंनी सेना सोडली, मात्र तरीही उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष संपला नाही. नारायण राणेंनी पक्ष सोडल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागलं. या पोटनिवडणुकीत राणेंना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली आणि पक्षाची संपूर्ण ताकद लावली. राणेंविरोधात प्रचार करण्यासाठी मुंबईतून कार्यकर्त्यांना नेण्यात आलं. बाळासाहेबांची सभाही झाली, पण नारायण राणे पराभूत झाले नाहीत. राणेंनी शिवसेना सोडली तरी त्यांच्यातला शिवसैनिक कधीच गेला नाही. राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी त्यांनी वेळप्रसंगी गांधी कुटुंबावरही टीका करायला मागे पुढे पाहिलं नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांना डावलण्यातही आलं. राणेंनी शेवटी काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काही काळ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाद्वारे आपली राजकीय गणितं मांडली. त्यानंतर ऑक्टोबर 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर संधी देत केंद्रात कॅबिनेट मंत्री देखील केलं. त्यातच आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत राणेंना भाजपनं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून सध्या उबाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत खासदार आहेत. त्यामुळे ही लढाई राणे विरुद्ध राऊत अशी दिसत असली तरी ही लढाई प्रत्यक्षात उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे अशीच असेल. नारायण राणेंनी आपल्या शिवसेना सोडण्याला कायम उद्धव ठाकरेंना जबाबदार धरले. राणेंनीच शिवसेना कोकणात रुजवली. त्याच राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेविरुद्ध निवडणूक लढवून जिंकूनही दाखवली. ज्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचं काहीच अस्तित्व नव्हतं, त्या राणेंनी आपल्या वैयक्तिक ताकदीच्या जोरावर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुका लढवून जिंकूनही दाखवल्या. राणे जरी लोकसभेत पहिल्यांदाच उतरत असले तरी निलेश राणे 2009 मध्ये या लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत. यावेळी राणे विरुद्ध ठाकरे संघर्षात दोघेही पुन्हा एकदा आपलं राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी संपूर्ण ताकद लावतील यात शंका नाही. तुम्हाला काय वाटतं, राणे विरुद्ध ठाकरे या संघर्षात कोण बाजी मारेल? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.